नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय. आता जज साहेब अर्जुनला ताकीद देतात की 5 मिनिटामध्ये जर तुम्ही साक्षीदार कोर्टामध्ये हजर केला नाहीत ना, तर तुमची सनद कायमची जाईल. आता सायली आणि चैतन्य कंटिन्यू आर्याला फोन करत असतात, पण तिचा फोन काही लागेना. तेवढ्यातच आर्या त्या सावंतसोबत या संतोषला घेऊन हजर होते कोर्टामध्ये आणि बोलते की थांबा, आम्हाला यायला थोडा उशीर तर नाही ना झाला. आणि आता तो संतोष त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा असतो आणि अर्जुन त्याला विचारतो की संतोष, त्या रात्री तू तिथेच हजर होतास ना शांताचा खून झाला तेव्हा. तेव्हा संतोष देखील कबूल करतो. आता अर्जुन त्याला विचारतो की हा खून नक्की कोणी केलाय. त्यावर हा संतोष सांगतो की हा खून दुसरा तिसरा कोणीही नाही, तर मीच केलाय. आता मात्र अर्जुन सायलीला वाटत असतं की हा प्रियाचं नाव सांगेल, पण खरं तर हा आता सगळा काही खुनाचा आळ स्वतःवरच घेतो. आणि हे पाहून सायली, अर्जुन आणि आर्या, चैतन्य हे देखील खरंच खूप शॉक होऊन जातात. आता अर्जुन संतोषला बोलतो की हे बघ, तू कोणाच्या दबावाखाली वगैरे येऊन हे काही बोलतोयस का? जे काही झालंय ते सगळं काही खरं खरं सांग. तुला कोणी ब्लॅकमेल वगैरे करतंय का? त्यावर आता हा संतोष बोलतो की नाही, जे झालंय, जे खरं आहे तेच तर सांगतोय मी. हा खून मीच केलेला आहे. तर संतोषने आळ स्वतःवर घेतल्यावर प्रिया मात्र जाम खुश असते, कारण हा सगळा काही तिचाच प्लॅन असतो. आणि ती विचार करत असते की सायली, अर्जुन, तुम्ही काय मला मूर्ख समजता का? नाही, ही केस आता कोण जिंकतंय ना ते पाहाच तुम्ही. आणि त्या रात्री आता ही जेव्हा आदिरासोबत लोणावळ्याला गेलेली असते, ही आता तिथून बहाणा करून या संतोषला भेटायला इथे जेलमध्ये येते आणि त्याला सांगते की जर सायली, अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचले तर तुझं थोबाड मात्र बंद ठेवायचं नाही. मी असं ऐकलंय की तुझी बायको खूप सुंदर आहे आणि तिच्या चेहऱ्यावर जर असे सूर्याने जर वार झाले, सूर्याच्या चिरा पडल्या तर कसं दिसेल बरं ते. आणि मला हेही माहिती आहे की ती सतत आजारी असते, तिचं कसलंसं ऑपरेशन करायचंय नाही, आणि हे माझ्या मदतीशिवाय तरी काही तुला शक्य नाहीये, हेही माहिती आहे मला. त्यामुळे हा सगळा शांताच्या खुनाचा आळ स्वतःवर घ्यायचा. तुझी बायको जगायला हवी आहे ना तुला, आणि ती जर जिवंत राहायला हवी असेल ना, तर मग हा खुनाचा आळ स्वतः घ्यायचा. माझं नाव कुठे देखील घ्यायचं नाहीयेस. त्यावर हा संतोष बोलतो की मला फक्त माझी बायको कायमची बरी व्हायला हवी आहे. मला तिची खूप काळजी वाटतेय. तुम्ही सांगाल तसं मी करेल. आणि आता ही प्रिया त्याला सांगते की तू कायमचा जेलमध्येच बस आणि मी आता तुझे बायकोचं ऑपरेशन वगैरे करवते, असं ती त्याला प्रॉमिस करते. पण खरं तर हे सगळं काही खोटं असतं आणि ही इथे आता संतोषला अडकवून फक्त स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतीये. तर आता अर्जुन इथे संतोषला सांगत असतो की अरे, तू हा खुनाचा आळ स्वतःवर का घेतोयस? तुला कोणी ब्लॅकमेल केलंय का? कोणी सांगायला सांगितलंय तुला असं? त्यावर आता हा संतोष मात्र काही कबूल करतच नाही. तो सांगतो की मीच हा खून केलाय. त्या रात्री खरं तर मी काही शांताला मारायला तिथे गेलो नव्हतं, पण मग माझं डोकं सटकलं आणि माझ्या हातून तिचा खून झाला. मी तिथेच पडलेल्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. आणि आता त्याने तो खून कसा केला हे सगळं काही कोर्टाला सांगत असतो. आता हे सगळं काही ऐकून सायली आणि अर्जुन मात्र खूप शॉक झालेले आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की हा संतोष खोटं बोलतोय म्हणून. तर जज साहेब मात्र आता ते सरकारी वकील असतात प्रभू, त्यांना विचारतात की तुम्हाला आता साक्षीदाराला काही क्रॉस क्वेश्चनिंग करायचं आहे का, किंवा अर्जुन सुभेदारांविरुद्ध तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की खून त्यांनीच केलाय म्हणून. तर हे प्रभू वकील देखील नाही सांगतात. तर त्यानंतर मात्र आता जज साहेब त्यांचा निकाल सांगतात कोर्टाचा की आता या आरोपीने स्वतःच गुन्हा कबूल केलेला आहे. तो स्वतःच कबूल करतोय की त्याने खून केलाय, त्यामुळे त्याला आजन्म कारावासाची शिक्षा करण्यात येते. आणि त्याचप्रमाणे अर्जुन सुभेदार यांना निर्दोष मुक्तता केली जातीये यांची. आता हे सगळा निर्णय झाल्यानंतर आता कोर्टाची वेळ संपलेली असते, सगळेजण निघून गेलेले असतात. तर सायली आणि आर्या, चैतन्य लगेच अर्जुनकडे येतात. तर सायली आणि अर्जुन दोघेही आता आर्याला
थँक्यू बोलत असतात की तिने आता वेळेवर संतोषला घेऊन ती कोर्टामध्ये आली आहे आणि त्यामुळेच आता अर्जुन निर्दोषपणे मुक्तता होऊ शकली आहे त्याची. त्यावर आर्या बोलते की हे बघा, मी हे सगळं काही सायलीताई आणि अर्जुन दादा तुमच्या मैत्री खातर केलंय आणि तसंही मी देखील एक वकील आहे. एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा झालेली एक वकील कधीही पाहू शकत नाही. तर आता तन्वी मात्र नाटक करत तिथे येते आणि बळच आता अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि बोलते की मी आलेच आणि लगेच बाहेर निघून जाते. आता ती गेल्यानंतर सायली आता आर्याला बोलते की आमच्या घरावर आलेलं खूप मोठं संकट तू दूर केलंयस, तुझे खरंच आभार. त्यावर आता आर्या बोलते की सायलीताई अगं, हे सगळं काही मी तुझ्या आणि अर्जुन दादाच्या मैत्री खातर केलंय, दुसरं काहीही नाही. त्यावर चैतन्य आता अर्जुनला आठवण करून देतो की पोलीस संतोषला घेऊन जात आहेत आणि आपल्याला त्याआधी संतोषसोबत बोलायला हवंय. म्हणून आता ते सगळेजण बाहेर येतात. तर आता कॉन्स्टेबल पाटील जे असतात ते आता संतोषला घेऊन चाललेले असतात. तर अर्जुन त्याला थांबवतो आणि विचारतो की संतोष, असं काय झालं की तू कोर्टामध्ये खोटं बोललास? त्यावर आर्या देखील बोलते की अरे, तू तर सगळं काही खरं सांगितलं होतंस मला लोणावळ्याला आणि आता मात्र तू डायरेक्ट खुन्याचं नावच बदलून टाकलंस. त्यावर आता संतोष सांगतो की असं काहीही नाही आहे, मी आज सगळं काही खरं सांगितलंय, मीच केला आहे तो खून. त्यावर सायली त्याला बोलते की असं काय झालं की त्यासाठी तुम्ही तुमचं सगळं काही आयुष्य पणाला लावलंय म्हणून? त्यावर अर्जुन देखील त्याला विचारतो की तुला कोणी ब्लॅकमेल केलंय का यासाठी? नाही, जे काही असेल ना, मी खऱ्या गुन्हेगार जो आहे त्याच्या विरोधामध्ये पुरावे शोधून काढणारच आहे आणि तुला या जेलच्या बाहेर मी काढणारच आहे, तुझी इच्छा असो वा नसो. आता पोलीस संतोषला तिथून घेऊन गेल्यानंतर मात्र तन्वी लगेच टाळ्या वाजवत तिथे येते आणि अर्जुनला बोलते की अरे, त्याने स्वतः खुनाचा गुन्हा कबूल केलाय आणि तरी देखील तू त्याला बाहेर काढणार आहेस? नाही, म्हणजे नेहमीप्रमाणे हाही आळ तुला माझ्यावर टाकायचा आहे का? नाही, तसंही ते करून तुम्ही मोकळे झालाच आहात, पण काय पुरावे आहेत का माझ्या विरोधामध्ये? आता आर्या लगेच पुढे येते आणि तन्वीच्या जोरदार थोबाडीत ठेवून देते आणि तिला बोलते की रिया, तुझं तोंड आहे ना बंद ठेवायचं, तुझा एकही वार आहे ना आता अर्जुन दादा आणि सायलीपर्यंत पोहोचणार नाहीयेस, समजलं ना? त्यावर आता प्रिया खूप चिडते आणि आर्याला बोलते तू कोण आहेस ग माझ्या थोबाडीत मारणारी? त्यावर सायली लगेच पुढे येते आणि बोलते की ही माझी मैत्रीण आहे, तुला काय वाटलं की तू मला एकटं पाडलंयस? अगं, माझी एक मैत्रीण माझ्या मदतीला धावून आली आणि त्यांनी असं चुटकी सरशी यांना बाहेर काढलंय आणि अजून तर माझ्या 12 मैत्रिणी माझ्या मदतीला यायच्या आहेत. नाही, त्या 12 जणी आल्यानंतर तुझा मुखवटा मात्र कसा गळून पडतो ना ते पाहच तू. आता मात्र प्रिया तावातावानेच तिथून निघून जाते आणि आता पुढचा सीन दाखवलाय की सायली, अर्जुन वगैरे आता सगळेच आता घरी आलेले असतात आणि प्रतिमा आणि कल्पना दोघी मिळून आता त्यांचं औक्षण करतात, त्यांची नजर वगैरे काढतात दरवाजात आणि आता घरामध्ये सगळेजण मस्त तिथे सोफ्यावर बसले आहेत. तेवढ्यातच आता अस्मिता बोलते की अर्जुन, मला माहीत होतं आणि मी तुला बोलले देखील होते ना की तू लवकरच निर्दोष सुटशील म्हणून. त्यावर प्रताप देखील बोलतो की हो, कोर्टामध्ये काय चाललंय ना याचे सगळे अपडेट्स चैतन्य आम्हाला देत होता. नाही, आम्हाला माहीत होतं तू जिंकणार आहेस, पण तरी देखील ही केस थोडी अवघड होती कारण इथे तू स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये होतास. त्यावर चैतन्य बोलतो की हो, आणि हे सगळं काही आर्यामुळे शक्य झालंय. त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो ना, म्हणजे सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत यांची तर मला खूप मदत झालीच, पण आर्या जेव्हापासून या केसमध्ये आली ना, तिने तर सगळं केसचं रूपच पालटवून टाकलं आणि असं लोणावळ्याला जाऊन त्या संतोषला घेऊन आली ती साक्ष देण्यासाठी. त्यावर सायली बोलते की चैतन्य भाऊजी, तुमचे देखील खूप आभार, तुमची देखील खूप मदत झाली. त्यावर चैतन्य बोलतो की हे असे आभार मानून नाही चालणार. नाही, त्यासाठी काय आहे, मी की तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या पदार्थांची एक लिस्ट देतो. जास्त नाही, 70-80 पदार्थ आहेत, ते सगळे काही तुम्हाला तुमच्या हाताने बनवून आम्हाला खाऊ घालावे लागतील. त्यावर सायली देखील हो बोलते. आता सुमन देखील अर्जुनचं कौतुक करते आणि बोलते की अर्जुन, आम्हाला माहीत होतं की तू निर्दोष आहेस, अरे पण तरी देखील काळजी वाटतेच ना.
त्यावर तितक्यातच आता कल्पना विमलताईंना सांगते की विमल, आज सगळं काही ना अर्जुनच्या आवडीचं बनायला हवं आहे जेवणामध्ये. त्यावर आता विमल सांगते की हो, मी सगळी तयारी करून ठेवली आहे, सायलीताईंनी मला आधीच सांगितलं होतं हे सगळं. त्यावर कल्पना बोलते की हे असं चौफेर नजर ठेवणं ना कोणी सायलीकडून शिकावं. आणि सुमन कल्पनाला सांगते की वहिनी, त्या दोघांचीही आता नजर काढा. आणि कल्पना देखील आता सायली आणि अर्जुन दोघांची इथे नजर काढते. त्यानंतर प्रताप त्यांना सांगतो की तुम्ही दोघेही दमले असाल, एक काम करा, तुमच्या खोलीमध्ये जाऊन तुम्ही दोघेही आराम करा आणि आता डायरेक्ट जेवायलाच खाली या. आता ते जायला निघणार तेवढ्यातच अश्विन आता फोन काढतो आणि बोलतो की दादा, हे बघ, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. आणि आता खरं तर तो न्यूज दाखवत असतो की आता न्यूजवाले सांगत असतात की अर्जुन सुभेदार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यांनी ही केस अगदी छानपणे लढली आहे, खरा गुन्हेगारापर्यंत ते पोहोचलेत आणि त्यांनी परत एकदा सिद्ध केलं आहे की त्यांच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही आहे. म्हणून त्यांचा जो आजपर्यंत एकही केस न हरल्याचं जे काही रेकॉर्ड आहे ते त्यांनी अबाधित ठेवलं आहे वगैरे. आता हे न्यूजवाले देखील अर्जुनचं कौतुक करत असतात. आता सगळेच जण टाळ्या वाजवून खरं तर अर्जुनचं कौतुक करतात. आणि प्रतिमा बोलते की पहा ना, हे न्यूजवाले जेव्हा मोर्चा घेऊन घरी आले होते तेव्हा ते कसे वागत होते, पण आज ते देखील अर्जुनचं कौतुक करतायत. त्यावर चैतन्य देखील बोलतो की हो ना, नाही, ह्या न्यूजवाल्यांनी तर म्हणजे डायरेक्ट असा 180 डिग्रीमध्ये टर्न घेतलाय. आता आधी ते तुला नावं ठेवत होते आणि आता डायरेक्ट तुझं कौतुक करतायत. तर तन्वी मात्र विचार करत असते की मला तर वाटलं होतं अर्जुन आता जेलमध्येच राहील, पण तो आता बाहेर आलाय म्हटल्यावर सायली अर्जुन हात धुवून परत माझ्या मागे लागणार आणि त्यांनी जे काही पुरावे गोळा केले आहेत ना ते नष्ट करण्यासाठी मला पैशांची गरज लागणार. मला आदिराजला भेटायलाच हवंय. आता सायली आणि अर्जुन जिन्यावरच असतात, त्यांच्या खोलीमध्ये चाललेले असतात. तर ही प्रिया लगेच उठते आणि अश्विनला बोलते की अश्विन, बरं, मला ऑफिसची एक मीटिंग आहे, मी ऑफिसला जाते. त्यावर आता अश्विन बोलतो की अगं, इतक्या रात्री कुठली ऑफिसची मीटिंग आहे तुझी? आणि सगळेच जण खरं तर संशयाने तिच्याकडे पाहत असतात. आणि सायली अर्जुनलाही आता ते शॉकच होतात की आता ही कुठे चालली आहे नक्की. नाही, कारण त्यांनाही माहिती आहे हिची काही मीटिंग वगैरे नाही आहे. त्यावर आता ती सांगते की अरे, असं काय करतोस, ते US चे क्लायंट आहेत आणि त्यांना उद्याच लगेच फ्लाईटने जायचं आहे, त्यांना काही डिझाईन्स वगैरे दाखवायचे आहेत ना म्हणून. आणि ती लगेच बोलते की आई, बाबा, जाऊ ना मी? त्यावर प्रताप बोलतो की आम्हाला काय विचारतेस, तुझ्या नवऱ्याला विचार. तर अश्विन बोलतो की ठीक आहे, जा, पण लवकर ये. काय करणार, तुझं कामही माझ्यासारखंच आहे, आपल्याला काही सकाळी 9 ते 5ची ड्युटी नसते. आता प्रिया निघताना मात्र आदिराजला लगेच मेसेज करते की आपण ताबडतोब भेटूया, मला लगेच तुला भेटायचं आहे, मी निघाली आहे घरातनं म्हणून. तर सायली अर्जुन मात्र विचार करतात की ही आत्ता कुठे चालली आहे. त्यावर अर्जुन बोलतो की ही नक्कीच आदिराजला भेटायला चालली असेल, आपण फोन करून त्याच्याकडनं कन्फर्म करून घेऊयात. आणि तेही त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. त्यानंतर प्रतिमा आणि सुमन देखील आता त्यांच्या घरी निघून जातात. कल्पना आणि प्रताप देखील विमलला सांगतात की जेवण झाल्यावर आम्हाला बोलव जेवणासाठी, आणि तेही त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. आता फक्त खरं तर अस्मिता आणि चैतन्य तिथे असतात. त्यावर अस्मिता चैतन्याला विचारते, काय रे, नाही म्हणजे अर्जुन एवढा मोठा नावाजलेला वकील आहे, तरी देखील त्याचा असा कोणता शत्रू आहे की त्याने अर्जुनला असं खोट्या केसमध्ये अडकवलं असेल बरं? त्यावर चैतन्य सांगतो की आहेत, अर्जुनचे काही अंदाज आहेत, पण अजून कन्फर्म माहीत नाही आहे की त्याला या केसमध्ये कोणी अडकवलं. बरं, ते सगळं जाऊ देत ना, अगं मी तुझ्यासाठी काय आणलं आहे माहिती आहे का? आणि आता त्याने तिच्यासाठी आणलेलं एक नेल आर्टचं किट असतं, ते किट तिला देतो आणि बोलतो की तुला आठवतं का, लहानपणी तू सतत तासनतास तुझी नखं रंगवत बसायचीस. त्यावर आता अस्मिता बोलते, हो ना, आणि तू, अर्जुन, अश्विन सतत मला त्रास द्यायचात. पण खरं तर अरे, आता बाळामुळे माझा हात सारखा पाण्यात असतो, त्यामुळे ते नखं तरी कधी रंगवू रे मी, आणि कोणासाठी रंगवू? त्यावर आता चैतन्य तिला समजावतो, अस्मिताई, आपलं ठरलं आहे ना की कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणासाठी काही करायचं नाही, आपल्यासाठी करायचं म्हणून. तर तोपर्यंत आता सायली आणि अर्जुन पण त्यांच्या खोलीमध्ये पोहोचलेत. आणि सायली बोलते की चला, आज एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखं वाटतंय. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, आपण अजून खूप मोठी लढाई बाकी आहे अजून. नाही म्हणजे बघ ना,
संतोषने हा आळ त्याच्यावर घेतला. त्यावर सायली बोलते की हो, पण संतोषने तर गुन्हा कबूल केलाय. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, प्रियाने नक्कीच त्याला धमकावलं असणार आहे किंवा ब्लॅकमेल वगैरे केलं असणार आहे, म्हणूनच त्याने एवढा मोठा धोका पत्करला की तो खुनाचा गुन्हा त्याच्यावर घेतला. आपल्याला आता प्रियाविरोधामध्ये लवकरात लवकर पुरावे गोळा करायला हवेत आणि तिचा मुखवटा सगळ्यांसमोर आणायला हवाय. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया आता इकडे आदिराजला भेटायला आली आहे आणि तिने नेहमीप्रमाणे काहीतरी कारण सांगून आता आदिराजकडनं 5 लाखाचा चेक लिहून घेतलाय आणि ती मात्र जाम खुश आहे आता त्याच्याकडनं 5 लाख रुपये मिळाले म्हणून. पण आदिराजने मात्र हे सगळं काही नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं आहे. तर सायली आणि अर्जुन ठरवतात की आता आपल्याकडे प्रियाविरोधामध्ये खूप पुरावे आहेत, आता एक एक पुरावा सगळ्यांसमोर आणायला सुरुवात करायला हवी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून सायली किचनमध्ये तिचा फोन चार्जिंगला लावून तिथून निघून जाते आणि त्यावेळेस प्रिया देखील किचनमध्येच असते आणि नेमकं सँडीचा फोन आता सायलीच्या फोनवर येतो. आता प्रिया मात्र लगेच सँडीचा फोन उचलते. आता सँडी तिकडून बोलतो, हां मॅडम बोला ना, तुम्ही पुराव्यांसाठीच फोन केलाय ना? नाही, प्रियाच्या अफेअरचे सगळे काही पुरावे गोळा केले आहेत, आता मी सगळे काही पुरावे आहेत माझ्याकडे. आणि हे ऐकल्यावर मात्र प्रिया मात्र जाम घाबरली आहे आणि आता ती विचार करते की माझ्या अफेअर्सचे पुरावे नाही, आता काहीतरी करायलाच हवंय. आता सायली आणि अर्जुनचा पुढचा प्लॅन फ्लॉप होईल की नेहमीप्रमाणे हिट होईल हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.